10 नोव्हेंबर 2025 दिल्लीसाठी हा एक अगदी सामान्य सोमवार होता. पण तो दिवस काही क्षणातच देशाच्या इतिहासातील एका काळ्या दिवसात बदलला. चला, आज आपण त्याच घटनेची आणि त्यानंतर उलगडलेल्या एका जबरदस्त मोठ्या कटाची गोष्ट जाणून घेऊया. प्रत्येक आकड्यामागे एक कहाणी दडलेली असते आणि या घटनेची कहाणी सुरू होते 13 या आकड्याने. हो, 13 निष्पाप जीव आणि 13 कुटुंब ज्यांचं आयुष्य त्या एका क्षणात कायमचं बदलून गेलं. आणि हे कुठे घडलं? तर थेट दिल्लीच्या हृदयात, ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या परिसरात. कल्पना करा, सगळं शांत आहे आणि अचानक एका प्रचंड शक्तिशाली कार बॉम्बस्फोटाने अख्खा परिसर हादरतो. क्षणातच तिथली शांतता भंग होते आणि तिची जागा घेते फक्त भीती आणि गोंधळ. सुरुवातीला तर कोणाला काही कळलंच नाही. सगळीकडे सक्त धूर, लोकांचा आक्रोश आणि जीव वाचवण्यासाठी चाललेली धावपळ. खरं तर ही एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची पहिली काही मिनिटं होती. पण नेमकं काय घडलं होतं त्या क्षणी? स्फोटानंतरचं जे चित्र समोर आलं ते खूपच भयावह होतं. जीवितहानी तर झालीच होती, पण जखमींचा आकडाही काही कमी नव्हता आणि त्यातल्या दोघांची अवस्था तर अत्यंत नाजूक होती. साहजिकच या घटनेनं दिल्लीच्या सुरक्षा यंत्रणांना एक मोठा हादरा दिला आणि मग तात्काळ संपूर्ण शहरात हाय इंटेन्सिटी अलर्ट घोषित करण्यात आला. आता सगळ्यांसमोर एकच प्रश्न होता, या हल्ल्यामागे आहे तरी कोण? आणि बरोबर इथूनच सुरू झाला तपासकर्त्यांचा एक मोठा प्रवास. एका जळलेल्या गाडीच्या अवशेषांपासून ते थेट एका देशव्यापी कटाच्या मुळापर्यंत पोचण्याचा हा प्रवास होता. प्रकरणाचं गांभीर्य इतकं होतं की अवघ्या 24 तासांच्या आत तपास दिल्ली पोलिसांकडून थेट NIAकडे गेला, म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, जी भारताची सगळ्यात मोठी दहशतवादविरोधी एजन्सी आहे. आणि याचा अर्थ अगदी स्पष्ट होता, हा काही साधासुधा स्थानिक हल्ला नव्हता. आणि इथेच या कहाणीला एक जबरदस्त अनपेक्षित वळण मिळतं. या प्रकरणाचा सगळ्यात मोठा सुगावा स्फोटाच्या ठिकाणी नाही सापडला. तो सापडला होता बॉम्बस्फोट होण्याच्या काही तास आधी फरीदाबादमध्ये मारलेल्या एका धाडीमध्ये. हो, अगदी बरोबर. त्या धाडीतून जी माहिती हाती लागली तिच्या आधारावर NIAने आपलं सगळं लक्ष एका व्यक्तीवर केंद्रित केलं. ही तीच व्यक्ती होती जी स्फोटकांनी भरलेली गाडी चालवत होती. आणि जशी तिची ओळख पटली तशी या संपूर्ण तपासाची दिशाच बदलून गेली. या मुख्य संशयिताचं नाव होतं डॉक्टर उमर नबी. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, एक डॉक्टर, पुलवामाचा रहिवासी. खरं तर ज्याने लोकांचे प्राण वाचवायला हवे होते, तोच त्या दिवशी कित्येकांच्या मृत्यूचं कारण ठरला. आणि तो एकटा नव्हता. तो एका अशा टेरर मॉड्यूलचा भाग होता ज्यात त्याच्यासारखेच अनेक सुशिक्षित प्रोफेशनल लोक सामील होते. यालाच म्हणतात व्हाईट कॉलर टेरर सेल. आणि जसजसा तपास पुढे गेला ना, तसतसं एक धक्कादायक सत्य समोर आलं. हे की दिल्लीत झालेला स्फोट हा खरं तर एक अपघात होता. म्हणजे एका खूप मोठ्या कटाचा एक छोटासा अनियोजित भाग. खरा कट तर यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मोठा आणि विनाशकारी होता. झालं असं की फरीदाबादमध्ये धाड पडल्याची बातमी डॉक्टर नबीपर्यंत पोहोचली आणि तो प्रचंड घाबरला. त्याला वाटलं की आता आपण पकडले जाणार, आणि याच भीतीने, याच दहशतीने त्याने ती गाडी वेळेच्या आधीच उडवून दिली. म्हणजे बघा, नकळतपणे त्या एका धाडीमुळे एक महाभयंकर अनर्थ टळला होता. पण तो अनर्थ किती मोठा होता, जरा हा आकडा ऐका. 32, एक नाही, दोन नाही, तब्बल 32 गाड्या. ह्या सगळ्या गाड्या स्फोटकांनी भरून देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये एकाच वेळी हल्ले करण्यासाठी तयार होत्या. विचार करा, दिल्लीचा स्फोट तर त्या मोठ्या साखळीतली फक्त एक कमकुवत कडी होती, जी वेळेच्या आधीच तुटली. हा खुलासा झाल्यावर साहजिकच संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. दिल्लीत तर भीती आणि दहशतीचं वातावरण होतं. शहर हाय अलर्टवर होतं. पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, ठीक आहे, आपण एका मोठ्या हल्ल्यातून वाचलो, पण आता पुढे काय? फक्त 4 दिवसांच्या या घडामोडींवर नजर टाकली ना, तरी तपासाचा वेग लक्षात येतो. बघा, सोमवारी स्फोट होतो, मंगळवारी NIA केस हातात घेते, बुधवारपर्यंत शहरात भीती आणि अफवांचं पीक येतं, आणि गुरुवार उजाडतो तोच एका अशा कटाच्या खुलास्याने ज्याने संपूर्ण देशाला हादरून टाकलं. या घटनेचे पडसाद मग सर्वत्र उमटले. एकीकडे सुरक्षा व्यवस्था इतकी कडक केली गेली की याआधी कधीच केली नसेल. दुसरीकडे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही प्रतिक्रिया आल्या, शोक संदेश आले. पण या सगळ्या गदारोळात सामान्य माणूस मात्र अफवा आणि भीतीच्या छायेतच जगत होता. सुदैवाने तो 30 गाड्यांचा कट तर उधळला गेला. पण एक प्रश्न मागे उरतोच,
नाही का? जर डॉक्टर, इंजिनियर असे सुशिक्षित लोक अशा कृत्यांमध्ये सामील होत असतील तर आपल्या आजूबाजूला, आपल्या समाजात असे किती व्हाईट कॉलर दहशतवादी लपलेले असतील ज्यांची आपल्याला साधी कल्पनाही नसेल. विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही.